मित्रांनो, जय जिजाऊ. बरेच जण कॉमेंटमध्ये प्रश्न विचारतात की लग्न अक्षदा फुकट आहे हे सांगताय आणि मग हे मेंबरचं कशासाठी, किंवा प्रत्यक्ष व्हॉट्सअपमध्ये द्वारे सुद्धा प्रश्न विचारतात की मग ही नवी दुकानदारी कशासाठी, तुम्ही तर फुकट सांगता, मग तुम्ही सुद्धा आता त्याच बाकीच्या विवाह संस्थांसारखे पैसे भरा, हे करा ते करा सांगतात का? तर हा मेंबरचा कन्सेप्ट जो आहे तो समजून घ्या पहिल्यांदा, की 2019 मध्ये लॉकडाऊनच्या आधी आम्ही लग्न अक्षदा सुरू केलं. तर त्यावेळेस सुरू करत असताना एक मराठा सेवा संघाच्या माध्यमातून आम्ही वर्गणी करून 4-5 मित्रांनी हा लग्न अक्षदाचा प्लॅटफॉर्म सुरू केला. आम्हाला ते ऍप्लिकेशन तयार करत असताना आणि वेबसाईट डिझाईन करत असताना जवळपास 1 लाखापर्यंत खर्च आलेला आहे. आणि तो सगळा आम्ही वर्गणी करून, कॉन्ट्रीब्युट करून वाशिम जिल्ह्यात आम्ही त्या लग्न अक्षदाची स्थापना केली. त्याच्यानंतर आम्ही 7-8 जण त्याच्यासाठी काम करत होतो. नंतर वर्ष दीड वर्षापर्यंत आम्ही चांगल्या पद्धतीने त्याच्यामध्ये काम केलं. ज्यांचे लग्न झालेली आहेत, ज्यांच्या कुठंतरी घटस्फोट होण्याच्या मार्गावर आहेत किंवा नवरा बायकोच्या भानगडी पडलेल्या आहेत, तर अशांचा शोध घेऊन ते सुद्धा मिटवण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे या माध्यमातून. आणि हे करत असताना मग प्रत्येक जण आपापल्या कामात व्यस्त असताना, कोणी नोकरी करत असताना, कोणी स्वतःची कामं करत असताना, मग कुठंतरी वर्ष दीड वर्षानंतर ते पुन्हा त्याच्यामध्ये विस्कळीतपणा आला. आणि मात्र आम्ही, म्हणजे मी स्वतः हा प्लॅटफॉर्म तसाच चालू ठेवला आणि अजूनही हा मोफतच आहे, फुकटच आहे. लोकांना फसवणुकीपासून सावध करणे हा याचा प्लॅटफॉर्मचा मुख्य उद्देश आहे. आणि मग हे करत असताना अजूनही हा प्लॅटफॉर्म बनून तयार असला तरी हे चालवत असताना जो काही तुम्हाला लॉग इन करताना ओटीपी येतो, त्या ओटीपीला 12 ते 15 पैसे खर्च येतो. हे आयटीच्या विद्यार्थ्यांना माहित आहे, किंवा जे कोडिंग ज्यांना येतं, जमतं, तर त्यांना हे माहित आहे की त्याचा 5,900चं दरवर्षी त्याचं एक सबस्क्रिप्शन घ्यावं लागतं. आणि त्याच्यानंतर 5,000 रुपयाचे, 4,000 रुपयाचे, 10,000 SMS असा पॅक घ्यावा लागतो. त्याच्यानंतर डोमेन दरवर्षी रिन्यू करावं लागतं, सर्व्हर भाडं असतं, SMS चार्जेस असतात. ह्या गोष्टी सगळं करत असताना महिन्याला 2,000 ते 3,000 रुपये आरामशीर खर्च होतात. आणि काही लोक आम्हाला याच्यासाठी मदत करतात, विशेषतः आमची मराठा सेवा संघाची मंडळी. दर महिन्याला त्यांना जे शक्य होईल ते 50-100 रुपये या प्लॅटफॉर्मला ते देत असतात. आणि हे करत असताना मग बऱ्याचदा असं होतं की आपल्याकडे जे काही गोपनीयतेचे, सामाजिक सुरक्षेचे नियम आहेत, कायदे आहेत, तर त्या हिशोबानं काही गोष्टी आपल्याला उघडपणे प्रसारित करता येत नाहीत. आणि मग त्याचा परिणाम असा होतो की गरज नसताना, कारण नसताना मग बऱ्याचदा गैरसमज होतात आणि आमच्या विरोधात त्याच्यातून 2-3 वेळेस पोलीस तक्रारी दाखल झालेल्या आहेत. पुन्हा सगळ्यात महत्वाचा विषय की लग्न अक्षदाकडे जवळपास 47च्या जवळपास बायोडाटा नोंद आहेत. त्याच्यातले 4,000च्या आसपास बायोडाटा हे मुलांचे आहेत आणि मुलींचे बायोडाटे कमी आहेत. तरी मग काय होतं की त्या रिक्वेस्टचा ओघ वाढतो, फोन कॉलचा ओघ वाढतो आणि सगळ्यांना न्याय देणं किंवा फोन कॉल स्वीकारणं शक्य नसतं आपली शेतीची कामं सांभाळत असताना, हे करत असताना. आणि मग आपण या माध्यमातून जे काही तुमच्याकडून 50-60 रुपयाचं सबस्क्रिप्शन युट्यूबचं घेतलं जातं, तर त्याच्यातून सगळे टॅक्सेस वगैरे कटून 30-35 रुपये येतात. जर 50 मेंबर त्या माध्यमातून झाले, सध्या 22 मेंबर आहेत, तर 50 लोकांचा एक वेगळा ग्रुप असेल आणि त्यांच्यासाठीच आपल्याला हे काम करता येईल, त्यांच्यासाठीच परस्पर संवाद